मंडळी नमस्कार. कृषी दर्शन या कार्यक्रमामध्ये तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. मंडळी, आपल्याला एक गोष्ट प्रकर्षाने दिसते की पारंपरिक शेती आणि नफा हे समीकरण फारसं जुळत नाही. यासाठी आपण काय करतो तर कृषी दर्शनच्या माध्यमातून प्रत्येक वेळी एक नवीन तंत्रज्ञान तुमच्यापर्यंत घेऊन येण्याचा प्रयत्न करतो. अपेक्षा अशीच की या तंत्रज्ञानाचा आपण वापर करावा आणि पर्यायाने तुमच्या उत्पादनात आणि उत्पन्नात वाढ करावी. पण यालासुद्धा अजून काही आर्थिक जोड देता येईल का, या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा आज प्रयत्न करणार आहोत. विषयाचं नाव आहे तुतीची लागवड केव्हा आणि का. यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये आपण आमंत्रित केलेलं आहे श्री महेंद्र ढवळे सर यांना. ढवळे सर हे रेशीम संचालनालय नागपूर महाराष्ट्र राज्य येथे उपसंचालक म्हणून कार्यरत आहे. नमस्कार सर, आपलं स्वागत आहे. सर, आजच्या विषयाला धरून पहिला प्रश्न मला असा विचारावासा वाटतो की आपण ज्याचा उल्लेख तुती करतो आहे ते तुती म्हणजे काय आणि याची लागवड शेतकऱ्यांनी जर करायची असेल तर ती का करावी. बघा, तुती म्हणजे आपण ज्याला हिंदीमध्ये शहतूत म्हणतो, इंग्रजीमध्ये मराठी म्हणतो आणि मराठीमध्ये त्याला तुती म्हणतो, इंग्रजीमध्ये मलबेरी म्हणतो आपण. यामध्ये आता याची लागवड का करायची, तर याची लागवड करण्यामागचा एक सोपा प्रश्न आहे याच्यामध्ये की शेतकऱ्यांना कमी कालावधीमध्ये पाल्यापासून पैसे देणारा हा एकमेव उद्योग आहे. अच्छा. तर पाला हा आपल्या शेतामध्ये तयार होतो आणि त्याला जर आपण त्या कीटकाला योग्य पद्धतीने हा पाला जर खाऊ घालला तर 1 महिन्यामध्ये शेतकऱ्याकडे ₹1,00,000, ₹40,000, ₹50,000 हा शेतकऱ्यांनी ठरवून तेवढे पैसे त्याला येऊ शकतो. म्हणून हा शेतकऱ्यांनी हा उद्योग आर्थिक समृद्धी प्राप्त करण्यासाठी करावा. म्हणजे सर्वसाधारणपणे किडे जेव्हा झाडाचे पानं खातात तेव्हा नुकसान होतं, पण इथे मात्र आर्थिक फायदा होतोय त्यांना. बरोबर आहे. आमचा जो कीटक आहे फक्त तुतीचाच पाला खातो, हा दुसरा काहीच खात नाही. आणि हा पाला खाल्ल्यानंतर त्याच्यामध्ये काय होते, त्याच्या रेशीम ग्रंथी त्या कीटकाच्या याच्यामध्ये तयार होतात आणि त्यापासून हवेच्या सानिध्यात आला की अशा प्रकारचा कोश तयार होतो. आणि हा कोश जर पाहिला ₹400-500 किलोनं मार्केटमध्ये विक्री होते. आणि हे सगळं करताना संगोपन गृहामध्ये सुरक्षितपणे ॲक्टिव्हिटी चालते याची. अच्छा. त्यामुळे ऊन वारा पाऊस असा डायरेक्ट याच्यावर परिणाम होत नाही. म्हणून शेतकऱ्यांनी सुरक्षित पिकाकडे जर वळलं तर निश्चितच समृद्धी प्राप्त होण्याचा त्याला मार्ग येऊ शकतो त्याला. मग ही तुतीची जी लागवड आहे ती शेतकरी आपल्या महाराष्ट्र राज्यात करतात. हां, महाराष्ट्र राज्यात सांगायचं झालं तुम्हाला की आज जवळपास 14,000 एकरवर रेशीम उद्योगाची तुतीची लागवड केली आहे. आणि ती बघा या काडीपासून केली आहे, ज्याला आपण बेनं म्हणतो. म्हणून मराठीमध्ये आपण ज्याला म्हणतो, ज्याला घरी माडी बांधायची आहे त्याने या काडी शेतामध्ये लावावी. 100% तो 2 वर्षामध्ये माडी बांधल्याशिवाय राहत नाही. म्हणजे या काडीच्या माध्यमातून समृद्धीकडे ते जाऊ शकतात. 100% समृद्धी आहे. कारण ही कशी आहे, एकदा जर काडी लावली ते 15 वर्ष या काडीपासून रोप तयार होणार, रोप तयार झाल्यानंतर झाड तयार होणार आणि या झाड तयार झाल्यानंतर त्याला कापून त्या अळ्यांना खाऊ घालायचं आहे. दुसऱ्या वर्षी लागवड करायचं काम नाही आहे. म्हणजेच वायतेवा आणि पेरतेवा जो कन्सेप्ट आहे आपला, जी संकल्पना आहे दरवर्षी वायतेवा आणि पेरतेवा, तर ही याला छेद देतो. आणि हे कृषीमधलं असं एक पीक आहे की यालाच दरवर्षी लागवड करायचं काम पडत नाही. कापलं की वाढते. अच्छा. हे याच्यामध्ये एक फार मोठी क्षमता आहे. कापल्यानंतर पीक वाढते, कापल्यानंतर संपत नाही. मग आता जर शेतकरी बंधूंनी ठरवलं की आता याची लागवड करायची तर सर्वसाधारणपणे कुठल्या पद्धतीने लागवड केली जाते. केंद्रीय रेशीम मंडळ जे आहे आपल्याकडं बँगलोरला, त्यांनी आपल्याला 2 पद्धती सूचित केल्या आहे. एक तर पट्टा पद्धत. पट्टा पद्धतीमध्ये कसं 5 बाय 3 बाय 2, 5 फूट, 3 फूट आणि 2 फूट. 5 फूट हे झालं सरीतलं अंतर, 2 फूट झालं ओढीतलं अंतर, 3 फूट झालं ओढीतलं अंतर आणि 2 फूट 2 झाडातलं अंतर. त्याला पट्टा पद्धत म्हणतो आपण. त्यामध्ये झाडाची संख्या जास्त बसते. जवळपास एका एकरामध्ये 5,500 झाडं बसते आणि अपेक्षित उत्पादन त्याला मिळण्याकरता ही पद्धत केंद्रीय रेशीम मंडळाने आपल्याला सुचवलेली आहे. परंतु काय होते यामध्ये की शेतकऱ्याला आंतरमशागत करताना अडचणी जाते. म्हणून शेतकरी काय म्हणते, सर आम्ही एका ओळीनं लागवड करायची का, तर आम्ही त्यांना एकच सांगतो, एका एकराच्या ऐवजी 1.5 एकर जागेचा वापर करावा. म्हणजेच आपल्याला कीटकांना पाला हा कमी पडता कामा नये. कारण आमचा पाला कोणत्याच मार्केटमध्ये विकत मिळत नाही, तो शेतकऱ्याच्या शेतामध्ये निर्माण होतो. म्हणून एकरच्या ऐवजी 1.5 एकर जर लावली, 6 बाय 3 पद्धतीने जर लावली त्यांनी, तरी शेतकऱ्याला काय होते की लहान ट्रॅक्टर जाळेसुद्धा मशागत करता येते आणि बैलजोडीसुद्धा मशागत करता येते आणि अपेक्षित झाडाची संख्यासुद्धा त्याला ठेवता येते. अच्छा. मग यासाठी काही सुधारित पद्धती आहेत का, काही सुधारित वाणांचा आपण अंतर्भाव करू शकतो का. हां, त्यामध्ये आपण 2 वाणच आपण महाराष्ट्रामध्ये रेकमेंड करतो. एक म्हणजे त्याच्यातलं जे V1 आहे, हे तुम्हाला दाखवतो मी याच्यामध्ये. हा V1 जातीचा पाला आहे. आणि दुसरा आहे G4. या 2 वाणाची लागवड जर आपण केली तर
त्यामध्ये लागवड करताना आता तुती वृक्ष पद्धत आपण नवीन कन्सेप्ट टाकला याच्यामध्ये, ट्री टाईप प्लांटेशन म्हणतो आपण, त्या पद्धतीने सुद्धा आपण लागवड करू शकतो. 5x5वर, 6x6वर, 7x7वर, 8x8वर, इव्हन 10x10वर सुद्धा आपल्याकडे लागवड केली आहे. परंतु या प्रकारचा शासन निगर्मित व्हायचा असल्यामुळे आपण त्याला योजनेमध्ये अंतर्भूत घेतलं नाही. परंतु सिल्क समग्र 2 नावाची जी योजना आहे त्यामध्ये आपण त्याला रेकमेंड केला आहे. भविष्यामध्ये मनरेगामध्ये शासनाकडे प्रस्ताव पाठवून आपण ती सुद्धा अंतर्भूत करायचा प्रयत्न करू. म्हणजे महाराष्ट्र राज्यात लागवड तर होत आहे, पण सर्वसाधारणपणे सर किती क्षेत्रावर लागवड आता सध्या दिसून येते? 14,000 एकरवर सध्या आजच्या रोजी लागवड झालेली आहे आणि 10,000 एकरवर लागवड करण्याकरता शेतकऱ्यांनी आमच्याकडे 500 रुपये भरून नोंदणी केली आहे. यामध्ये आम्ही महारेशीम अभियान नावाचा कन्सेप्ट राबवतो. आमची नोंदणी जूनमध्ये होत नाही, आमची नोंदणी डिसेंबरमध्येच होते. अच्छा, म्हणजे 6 महिन्या अगोदर आम्ही पूर्ण आमचं काम करून ठेवतो, त्याचं प्लॅनिंग करतो. आणि आज महाराष्ट्रामध्ये जर पाहिलं ती लागवड 10,000 एकरवर लागवड करण्याकरता आमच्याकडे शेतकऱ्यांनी रोपं तयार केली आहे. 3.5 कोटी रोपं आज आमच्याकडे विक्रीकरता उपलब्ध आहे. शेतकरी स्तरावरले वेगळे आणि कमर्शियल नर्सरीतले वेगळे, अशा प्रकारचा बदल महाराष्ट्रामध्ये आज झालेला आहे. म्हणजे आर्थिक फायदा तर त्यात दिसतो आहे, पण क्षेत्र सध्या 14,000च्या आसपास आहे. पण हे क्षेत्र वाढवायसाठी शासनाच्या स्तरावर काही योजना आहेत का? शासनाकडून काही अनुदानसुद्धा याबद्दल मिळतं आहे का? याबद्दल कृपया आपण सांगावं. अनुदान पण चांगलं आहे. अनुदान नावाची जे ज्याला म्हणतो आपण अनुदान सिल्क समग्र 2 या योजनेबद्दल भेटतं. त्याला जवळपास 3.25 लाख आणि 4.5 लाख असे 2 प्रकारचे आमच्याकडे पॅटर्न केलेलं आहे. परंतु दुसरी जी योजना आहे आमच्याकडे, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, सर्वात चांगली योजना आहे. आणि या योजनेअंतर्गत बघा एक बदल आहे, इथे अनुदान नाही आहे. केलेल्या कामाचं मूल्यांकन करून शासन त्याला मजुरी देते आणि मजुरी ही कमी नाही आहे, 273 रुपये पर डे मजुरी आहे. एका वर्षामध्ये जे आमच्या पिकाचं नाव जसं तुती आहे, नवरा बायकोनी शेती म्हणजे रेशमारी शेती, त्या पद्धतीने नवरा बायकोनं दोघांना जर शेतात कामकाज केलं तर त्याची मजुरी 273 रुपये कोण देणार? शासन देणार. कोणते काम करणार? लागवड करणार, निंदणी करणार, डवरणी करणार, पाणी देणं, त्याच्यामध्ये वेळ पडल्यास निर्जंतुकीकरण करणं, ह्या सगळ्या बाबी अंतर्भूत आम्ही 282 मनुष्य दिवसामध्ये केलेल्या आहे. म्हणजे लागवडीपासून तर हे कोष काढण्यापर्यंत सगळ्या कामाची मजुरी कोण देणार आहे? शासन देणार आहे. आणि ही अशा प्रकारचा बदल तुम्हाला कुठंच दिसत नाही. म्हणून मॅक्झिमम शेतकऱ्यांनी या योजनेमध्ये लक्ष जर दिलं तर 1 एकर लागवड करायची आहे, त्याला काही 5 एकर लागवड करायची नाही. एका एकरातून लाख रुपये कमावण्याचा संकल्प या योजनेतून स्वीकारायचा आहे. एक सर सर्वसाधारणपणे असं दिसतं की ग्रामीण भागातील लोक शहराकडे येतात रोजगाराच्या दिशेने. बरोबर आहे. तर आता यातनं रोजगार निर्मितीचा पर्याय तुम्हाला दिसतोय का? 100% दिसतो आहे याच्यामध्ये. बघा आता म्हणजे जर स्थलांतरित करणारा जो वर्ग आहे तो साधारण गरीब घरचा आहे. दोघांचं 2 एकरवर भागत नाही म्हणून मुंबईमध्ये जातात. हा बदल जो घडला आहे, जो उस्मानाबाद तालुक्यामध्ये, उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये जर पाहिलं तुम्ही, बीडमध्ये आज जर पाहिलं, क्रांती झाली आहे, क्रांती. एका गावात 6-6 एकर लागवड आहे. आणि हे करताना एक भाऊ जो मुंबईला काम करत होता, एक भाऊ शेती करत होता, आज दोन्ही भाऊ गावात आलेले आहे आणि दोन्ही भाऊ रेशमातून क्रांती करून घरामध्ये समृद्धीचा मार्ग त्यांनी स्वीकारलेला आहे. अच्छा, म्हणजे फक्त या रेशीम शेतीतून ती आर्थिक सुबत्ता ते मिळवू शकतात. बिलकुल 100%. सर, मगाशी बोलताना तुम्ही रेशीम शेती आणि रेशीम उद्योग असे 2 शब्दप्रयोग यूज, तर हे 2 शब्दप्रयोग वापरताना रेशीम उद्योग जेव्हा आपण म्हणतोय त्यामागे काय अभिप्रेत आहे, काय संकल्पना आहे? बघा, शेती ही निसर्गाच्या उघड्या वातावरणात केली असते. बरोबर. पाऊस आला, एका पाण्यानं पीक गेलं, जेव्हा कापणीला पीक आलं, तूर काढलो, आपला चना असो, हरभरा असो किंवा कापूस लागवड असो, पाऊस आल्यावर तर पाऊस पडायला लागला, लगेच म्हणतो आता गेलं आपलं, बाती बोल झालं. परंतु रेशीम उद्योगामध्ये तसं नाही आहे. पीक संरक्षित आहे. बरोबर. त्याला कीटक संगोपन गृह बांधतो आपण, 50 बाय 20 फुटाचं, 1000 स्क्वेअर फुटाचं आपण बांधकाम करतो. आणि यामध्ये आपलं जे मेन पीक आहे, जिथं अळ्या आपला कीटक पाला खातो, ते सुरक्षित आहे. ऊन वारा पावसाचा यामध्ये परिणाम होत नाही, कारण त्याला आपण जाडी लावलेली आहे. जे कीटकांना वातावरण पाहिजे, जवळपास 27 ते 28 डिग्री टेम्परेचर आणि 60% ते 70% ह्युमिडिटी, हे त्यामध्ये मेंटेन केली आहे. लो कास्ट तंत्रज्ञानाचा वापर करून आपण मेंटेन केली आहे. आणि हे जर पाहिलं तुम्ही तर जर एखादा अवकाळी पाऊस आला तर आमचं एक पीक वाढलं. बरोबर. जसं दुसऱ्या कुठल्याच पिकामध्ये असं होत नाही की एक पीक वाढते म्हणून. आणि जेव्हा अवकाळी पावसाचं वातावरण असते तेव्हा आमच्या अळ्याला जे कीटकांना जे वातावरण पाहिजे ते ऑटोमॅटिक भेटते. तेवढं फक्त मॅनेजमेंट करायचं काम पडते. आणि इथे एक पाऊस वर्षाचं पाणी वाढलं की त्याला संजीवनी भेटते. त्यामुळे समोरलं पीक जे आहे त्याला बंफर यील्ड भेटते.
त्यामुळे हा जो संकल्पना आहे हे फक्त रेशीम पिकामध्येच आहे, तुती पिकामध्येच आहे, इतर कुठल्याच पिकामध्ये असं होत नाही. बरोबर आहे. सर, एक सर्वसाधारणपणे आपल्या भागामध्ये शेतकरी कपाशी लावतात, तूर लावतात, सोयाबीन लावतात. पण कपाशीचं पीक हाती यायला साधारणतः 5 ते 6 महिने लागतात. सोयाबीनसाठी 3-3.5 महिन्याचा अवधी आहे. मग आपण हे रेशीमबद्दल जे बोलतो आहे, तर हे पीक हाती येण्यासाठी साधारणतः किती वेळ लागतो? सर, यामध्ये बघा, पहिलं पीक जर आपण काडीद्वारे लागवड केली, बेण्याद्वारे लागवड केली, तर याला 6 महिने लागते. जर याच्या बेण्यापासून रोपं तयार केले आणि रोपं जर लागवड केले तर बरोबर 4थ्या महिन्यामध्ये त्याच्याकडे पीक येते. 4थ्या महिन्यामध्ये पहिलं पीक. अच्छा. आणि पहिलं पीक पाला कापला की दुसरं पीक 45 ते 60 दिवसामध्ये रिपीट होते. म्हणजे ही पाला कापण्याकरता त्याला 45-60 दिवस, तर फक्त योग्य व्यवस्थापन जर केलं, पाणी देणं, खते देणं, निंदण देणं, आंतरमशागत करणं, ह्या बाबी जर त्यांनी केल्या तर त्याला 45 ते 60 दिवसामध्ये पीक घ्यावं लागते. जर तो शेतकरी पीक घेत नाही तर हा जो पाला आहे हा पाला पिवळा पडतो, निकस बसतो आणि तो अड्याला खाऊ घालला की रोग येतो. म्हणून 60 दिवसामध्ये असं कुठलंच पीक रिपीट होत नाही. ते फक्त या शहतूत तुतीमध्येच आहे. आणि या तुतीचा संकल्पना जर विचार केला तर तुम्हाला एवढ्या पगार व्हायला जर तुम्हाला जास्त दिवस लागेल, पाला व्हायला तुम्हाला 60 दिवस लागेल, परंतु या पाल्याचं कन्झम्पशन करण्याकरता 1 महिना पाहिजे. बरोबर. म्हणजे जसा शासनाचा पगार 1 महिन्यामध्ये होतो, तर इथे आमचं 28 दिवसामध्ये तुमचं पीक निघते. म्हणजे शेतकऱ्याला सुद्धा एक चांगल्या प्रकारचं उत्पन्न भेटू शकते. मग आता आपण उत्पन्नाची चर्चा करतो आहे, तर सर्वसाधारणपणे जर एक शेतकरी एक पीक घेतो आहे तर त्यापासून किती उत्पन्न अपेक्षित आहे? यामध्ये बघा, 100 DFL, ज्याला डिसीज फ्री लेईंग म्हणतो आपण, अंडीपुंज म्हणतो आपण, त्यामध्ये जवळपास 55,000 अड्या असतात, कीटक असतात, त्याच्यापासून बाहेर पडतात. या 55,000 कीटकांनी जर योग्य जवळपास 1.5 ग्रामचा किंवा 1.25-2 ग्रामचा जर ककून बनवला, कीटकांनी हा पाला खाऊन जर जवळपास 2 ग्रामचा ककून बनवला, तर जवळपास 50,000 ककून पकडू आपण. 2 ग्राम वजन म्हणजे 1 क्विंटल झाला सरळ सरळ. बरोबर. 1 क्विंटल जर हा मार्केटमध्ये 50,000 रुपये किलोनं गेला तर सरळ सरळ 50,000 रुपये येणार. 45,000 रुपये ज्याचा जसा क्वालिटी ए दर्जाचा माल आहे तर 50,000 रुपये भेटणार त्याला. आज जर विचार केला सोन्याचा भाव आणि या तुती कोशाचा भाव सारखा आहे. म्हणजे 1 क्विंटल ककून विकून तो 1 तोळा सोनं घेऊ शकते. म्हणजे पूर्वीच्या जमान्यात जे होतं की 1 क्विंटल कापूस विकला की 1 तोळा सोनं घ्यायचा, ते आता या तुतीनं आमच्या कोशापासून त्याला एक ते समीकरण जे आहे ते मान्य झालं आहे आता. आणि आमचे शेतकरी सध्या करत आहेत. बरोबर. सर, शेतकरी बंधूंनाही कल्पना आलीच असेल की यातनं किती नफा होऊ शकतो आणि शेतकरी अगदी साध्या पद्धतीने ते त्यांच्या स्तरावर करू शकतात. पण वेळ झाली आहे सध्या एक छोटीशी विश्रांती घेण्याची. मंडळी, कुठेही जाऊ नका, ही चर्चा पुढेही अशीच चालू राहणार आहे. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आपण चर्चा करत होतो तुती लागवडबद्दल. ती केव्हा करायची आणि का, यासाठी आपल्यासोबत तज्ज्ञ मार्गदर्शक आहेत ढवळे सर. सर, मगाशी आपण चर्चा केली की एक पिकापासून साधारणतः 50,000 रुपयाचा शेतकऱ्यांना फायदा होतो आहे. मग आता वर्षभरात फक्त एकच पीक घेता येईल की भरपूर वेळ आपल्याला हे पीक घेता येईल? नाही. आपण जर पारंपरिक शेतीमध्ये बघतो सर, आपण पारंपरिक शेतीमध्ये आपण खरीप, रबी आणि समर म्हणजे 3च पिकाचा विचार करतो आपण. याच्यामध्ये 4थ्या पिकाचा विचार करत नाही. परंतु तुतीमध्ये तसं नाही आहे. एक पीक जर आजच्या घडीला घेतो म्हणलं तर त्याला पाल्याची निर्मिती होण्याकरता 60 दिवस लागते. दुसरं पीक जर त्या पाल्याची निर्मिती करता 60 दिवस लागते आणि ककून तयार करण्याकरता 30 दिवस. जर अंडीपुंजापासून त्याचं संगोपन केलं तर. परंतु चॉकी नावाचा कन्सेप्ट महाराष्ट्र राज्यानं स्वीकारलेला आहे आणि तो शेतकरी वापरत आहे. चॉकीचं जर घेतलं त्याला तर 22व्या दिवशी त्याच्याकडे नेट प्रॉफिट येते. अच्छा. 22व्या दिवशी त्याला मार्केटमध्ये कोष विक्री करावी लागते आणि त्यापासून त्याला उत्पन्न 50,000 पर्यंत, 30,000, 40,000 जशा प्रकारे अंडीपुंजाचं संगोपन करत त्याप्रमाणे त्याला भेटते. हे झालं पहिलं पीक. परंतु शेतकऱ्याकरता आम्ही सांगतो की ज्या शेतकऱ्यांनी 1 एकर लागवड केली आहे, दुसऱ्या वर्षापासून तो 1 एकरचे 2 प्लॉट करतो. त्याला 1 एकरमधला पाला जसा कापल्यानंतर वाढतो, त्याला 2 पिकं, 1 एकरमध्ये 2 पिकं त्याला बॅच जर पाडली अशी तर त्याला 2 भाग करायला लावतो आम्ही. पहिलं पीक 30 दिवसानंतर, दुसरं पीक लगेच 45 दिवसानंतर. अशा प्रकारचं जर केलं तर एका वर्षामध्ये साधारणतः 12 पिकं काढणारे लोकसुद्धा आपल्याकडे आहे. एका वर्षामध्ये 12 पिकं. कारण त्याला संगोपन गृहाचं बांधकाम एकदाच करायचं आहे. त्याला फक्त प्लॉटची मॅनेजमेंट करायची आहे, खतं पाणी व्यवस्थित द्यायचं आहे. अशा प्रकारचे लोक. उन्हाळ्याचं सुद्धा बॅरियर आमच्याकडे नाही आहे. आम्ही त्यामध्ये लो कॉस्ट तंत्रज्ञान स्वीकारलं आहे. आपल्याकडे ज्याला पोतं म्हणतो आपण, तसं बारदाना वरून बांधला, ड्रीपची नळी वरून सोडली की लगेच त्याला वातावरण निर्मिती होते. त्याला काही पूर्ण वावरभर त्याला काही बारदाना बांधायचा नाही आहे. 1000 स्क्वेअर फूटलाच बांधायचा आहे. शेतकरी आमची साड्या पण बांधतात. आपण त्याला बारदाना सांगतो. लोक अजून त्यापेक्षा लोक घरचे साड्या, लुगडी बांधून आपलं कामकाज करतात. त्यामुळे काय होते, वातावरण निर्मिती होते
आणि असा बदल जे अपारंपरिक असल्यामुळे लोक स्वीकारतात. शेतकऱ्याचं बघून दुसऱ्या शेतकऱ्याचं आपण जर सांगितलं स्वीकारणार नाही, पण पाहिल्यानंतर सीइंग अँड बिलिव्हिंग, पाहिल्यानंतर लगेच बदल स्वीकारतो. मग आम्ही काय करतो त्यांना, चला तो शेतकरी करत आहे, चला तुम्ही बघून घ्या, तसं करा. असं करता करता आमच्या यावर्षी उन्हाळ्यामध्ये सुद्धा आमच्या शेतकऱ्यांनी बॅचेस काढल्या. नागपूरमध्ये 42-45 डिग्री टेम्परेचर नागपूरमध्ये सुद्धा बॅचेस काढल्या. बरोबर. म्हणजे तापमानाला सुद्धा पर्याय आहे. कारण जसं विदर्भ आहे, मराठवाडा या भागामध्ये तापमान थोडं जास्त असतं, पण अगदी कमी तंत्रज्ञान आणि कमी खर्चात सुद्धा आपल्याला कमी खर्चात. बरोबर. सर, मगाशी आपण उल्लेख केलात की अंडीपुंज. मग आता शेतकऱ्यांकडे तर हे अंडीपुंज उपलब्ध नाही, तर ते स्वतः तयार करतील की महाराष्ट्रात कुठे याची उपलब्धता असते? अंडीपुंज बघा, अंडीपुंज निर्मिती केंद्र, ज्याला आम्ही इंग्रजीमध्ये ग्रेनेज म्हणतो, आणि हे ग्रेनेज कोल्हापूर जिल्ह्यामध्ये गडहिंग्लज तालुक्यात आहे. अच्छा. यांचं एकमेव काम आहे की अंडीपुंज निर्माण करणे. जे शेतकऱ्याकडे, ज्याला आपण सीड प्लॉट देतो असं, तसं शेतकऱ्याला आम्ही काय करतो, सीड रेअर आम शेतकरी आहे, त्या शेतकऱ्याकडे योग्य दर्जाचे अंडीपुंज आम्ही P3 आणि P4 सप्लाय करतो त्याला. आणि त्यामध्ये तो त्याच्याकडचा शेतकऱ्याचा जो माल निघाला, ककून निघाला, तो आम्ही विकत घेतो. त्यापासून त्याला योग्य पद्धतीने प्रोसेस, पूर्ण सायंटिफिक प्रोसेस फॉलो करून त्याला अंडीपुंज निर्मिती करतो, त्याचं निर्जुद्धीकरण करतो आणि ते शेतकऱ्याला सप्लाय करतो. म्हणजे शेतकऱ्यांना फक्त अंडी विकत घ्यायची आहे, चॉकी विकत घ्यायची आहे आणि माल विक्री करायची आहे. पुढच्या पिकाचं त्याला नियोजन काहीच करायचं नाही आहे, ते सगळं शासन करत आहे. मग महाराष्ट्रामध्ये फक्त आपल्याकडे 20 लाख अंडीपुंज निर्माण होऊ शकते. आपल्याला 59 लाख मागच्या वर्षी वापरले आपण, 59 लाख. आणि सगळं हे बँगलोरवरून, मैसूरवरून इकडून मागवणी केली आहे आपण. त्यांच्यासोबत कम्युनिकेशन असते. आम्हाला यावर्षी सुद्धा आम्हाला 70 लाख अंडीपुंज लागणार आहे. त्याचं नियोजन आम्ही पाठवलं आहे. आमच्याकडे महिना निहाय किती अंडीपुंज लागते याचं शास्त्रोक्त पद्धतीने नियोजन करून आम्ही पाठवलेलं आहे. त्यामुळे अंडीपुंजाचा शॉर्टेज कमी सहसा पडत नाही. पण तरी सर्वसाधारणपणे आपल्या भागामध्ये आपल्याला किती उत्पादन झालेलं दिसून येतं कोशांचं? आपल्याकडे जर पाहिलं तर मागच्या वर्षी 3,963 मेट्रिक टन महाराष्ट्राचे उत्पन्न झालं आहे. अच्छा. आणि एवढं उत्पादन जर मला बंपर येईल, शासनाने जे लक्षांक आम्हाला दिलं होतं त्याच्यापेक्षा जास्त कामकाज केलं आम्ही. आमच्याकडे मनुष्यबळ कमी आहे, जवळपास 50% मनुष्यबळ आहे आमच्याकडे आहे, पण आम्ही 102% कामकाज केलं आहे. बरोबर. सगळे आमचे कर्मचारी आहे, ड्युटी आहे सगळे. कारण आम्हाला सिंगल लाईन वर्क आहे, आम्हाला एकच मलबेरी. त्यामुळे आमच्यातले तज्ज्ञ झालेले लोक आहे, कशा प्रकारचं कोणत्या कंडिशनला पीक काढायचं हे शेतकऱ्यांना डायरेक्ट मार्गदर्शन करतात आणि त्याचा इम्पॅक्ट आम्हाला रेशीम उत्पादनामध्ये दिसून येतो. बरोबर. सर, सर्वसाधारणपणे पीक घेतल्यानंतर शेतकऱ्यांपुढचा यक्ष प्रश्न हा आहे की हे विकायचं कुठे? मग ही विक्री व्यवस्था आपल्या इथे उपलब्ध आहे का, आणि असेल तर महाराष्ट्रात कुठे? ही जवळपास 2018 पूर्वी महाराष्ट्रामध्ये हा संकल्पना नव्हती. परंतु काय झालं, 2018ला आमचं क्रॉप या संकल्पनेमध्ये हे तुती पिकाला शासन निर्णय निघाला. त्याच्यामुळे बाजार समितीमध्ये याची विक्री करण्याला आम्ही परवानगी घेतली शासनाची. आणि त्यामुळं काय झालं, कृषी उत्पन्न बाजार समिती जालन्यामध्ये पहिलं मार्केट ओपन केलं आपण. त्यानंतर दुसरं बारामतीला ओपन केलं, त्यानंतर जयसिंगपूरला ओपन केलं. आणि असं मार्केट ओपन करता करता आता आपल्या बंडेऱ्यामध्ये सुद्धा केलं, विदर्भामध्ये. अच्छा. म्हणजे बारामतीला आहे, जालन्याला आहे, परभणीला आहे, परभणी पूर्णा येथे आहे, बीड येथे आहे आणि बारामती येथे आहे, अशा, आणि बंडेरा येथे, अशा प्रकारचे 6 ठिकाणी मार्केट आपण व्यवस्था केली आहे. भविष्यामध्ये मार्केट अजून कसे वाढतील, म्हणजे कोशाचं उत्पादन शेतकऱ्यांनी वाढवलं का आम्ही मार्केट निर्माण केलं. अच्छा. म्हणजे भविष्यामध्ये शेतकऱ्यांना मार्केट महाराष्ट्राच्या बाहेर विक्री करण्याचं जायचं काम पडणार नाही. यापूर्वी लोक रामनगरला विक्री करायला जातात, हैदराबादला, बँगलोरला, हैदराबादला, परंतु आता महाराष्ट्र राज्यामध्येच पूर्ण कन्झम्पशन होत आहे. बँगलोरचे व्यापारी आपल्या जालन्यामध्ये येऊन 20-20 दिवस मुक्काम करत आहे. एक व्यापारी नाही तर 20-25 व्यापारी. कारण इथला कोशाची डिमांड बाहेर जास्त असल्यामुळे, क्वालिटी दर्जाचं उत्पादन या ठिकाणी होत असल्यामुळे, चांगलं तंत्रज्ञान शेतकऱ्यांनी स्वीकारल्यामुळे या कोशाची डिमांड बाहेर जास्त होत आहे. बरोबर. सर, आपण सांगितलंच की हे पीक कसं घेता येईल, त्यापासून उत्पादन कसं घेता येईल आणि भाव, याबद्दल आपण आता यापुढच्या भागामध्ये चर्चा करणार आहोत. पण परत एकदा वेळ झाली आहे एक छोटीशी विश्रांती घेण्याची. मंडळी, कुठेही जाऊ नका, बघत रहा कृषी दर्शन. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत. आज आम्ही चर्चा करत होतो ती तुती लागवड केव्हा आणि का या विषयावर. आपण याआधी बघितलं की उत्पादन कसं घेता येईल आणि दर हा अत्यंत महत्त्वाचा विषय. सर, तुम्हाला असं विचारावं वाटतं की सर्वसाधारणपणे हे जे उत्पादन तयार झालेलं आहे त्याला काय दर मिळतो? मागील वर्षी जर पाहिलं आपण, तर मागील वर्षा शेतकऱ्याला 450 पासून तर 700 रुपये पर किलोला दर मिळाला. जवळपास जर पाहिलं 70,000 रुपये क्विंटल, म्हणजे 45,000 रुपये क्विंटलपासून 70,000 रुपयापर्यंत शेतकऱ्याला जालना मार्केटमध्ये दर भेटला आहे. आणि हा दर हा क्वालिटीवर असतो.
ज्या कोशाचं वजन, ह्या कोशाचं वजन जर 2 ग्राम आलं तर तो एक क्वालिटी दर्जाचा कोश ज्याला म्हणतो आपण. आणि हा असं दाबल्यानंतर स्टडी राहायला पाहिजे, गरम नाही पडला पाहिजे, योग्य वेळी तिची हार्वेस्टिंग झाली पाहिजे, काढणी झाली पाहिजे, तर त्याला मार्केटमध्ये त्याला डाग नसले पाहिजे, पोचट नसला पाहिजे, तर त्याला ए ग्रेडचा दर या ठिकाणी मिळतो आपण. आणि हा दर जास्तीत जास्त मिळण्याकरता शेतकऱ्यांना आपण ज्या तंत्रज्ञान सांगतो आपण त्याला, की काढणी कशी करावी, म्हणजे कोणत्या दिवशी काढणी करायची, वातावरणामध्ये ढगाळ वातावरण असेल तर त्यावेळेस काय करायला पाहिजे. तर कोश आपल्या घरात आपण हार्वेस्टिंग केल्यानंतर, काढणी केल्यानंतर घरात त्याला सुकवायला पाहिजे असा. नंतर काय झालं तर जर त्याला एका पोत्यात भरून ठेवला असा तर त्याला तो नरम पडतो, गरमाटपणा येतो, त्याला नरम पडतो आणि त्याला मार्केटमध्ये दर कमी लागतो. आजच्या घडीला यावर्षीसुद्धा, म्हणजे मागच्या वर्षी जर दर भेटलाच त्याला, पण यावर्षीसुद्धा दर आपला ही कायम राहतील. त्यामुळे घाबरण्याची काही चिंता नाही अशी, की 5,000 50,000पासून तर 70,000पर्यंत दर यावर्षीसुद्धा भेटू शकते. त्यामुळे घाबरण्याचं काहीच कारण नाही. म्हणजे मागच्या वर्षीसुद्धा चांगला होता आणि भविष्यातसुद्धा दर निश्चितच चांगला राहील. निश्चित चांगला राहील. सर, अजून एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न. यावेळेस परत एकदा आपण पावसाचा लहरीपणा अनुभवतो आहे. तर रेशीम शेतीच्या बाबतीत तुम्ही सांगितलं की हे फारसं नुकसानदायक नाही. मग हे जे बदलतं वातावरण आहे त्या अनुषंगाने रेशीम शेती अधिक फायदेशीर ठरेल असं तुम्हाला वाटतं? निश्चितच. आता बघा, यावेळेस सोयाबीनचं फक्त जर्मिनेशन झालं आहे, पानं निघाली आहे, त्याला अजून डवऱ्याचा पाळीसुद्धा बसली नाही आहे. परंतु आमच्या शेतकऱ्यांचं पहिलं पीक या 15 दिवसामध्ये विक्रीला येईल. बरोबर. असं कधीच आपण पारंपरिक शेतीमध्ये विचार करू शकत नाही की बाबा जून महिन्यामध्ये जुलै महिन्यामध्ये एखादा मालाची विक्री करतो म्हणून आपण. एक्सेप्ट भाजीपाल्याच्या व्यतिरिक्त काहीच नसते. परंतु आज जर पाहिला भाजीपाल्याचा, यावेळेस शेतकरी काय करतात की रोपं टाकतात, परत त्याला 3 महिने लागते. परंतु ज्यांच्या पाल्याचं संगोपन त्यांनी उन्हाळ्यामध्ये योग्य पाणी देऊन केलं आहे, त्यांचं पहिलं पीक याच्या जुलै महिन्यात आता निघणारच. बरोबर. असा बदल कुठंच नाही होत, जो फक्त मलबेरीमध्ये, तुतीमध्येच तुम्हाला दिसून येतो. आपण मलबेरीमध्ये म्हणतोय की महिन्याला एक पीक येणार. बिलकुल. मग हे अधिक यशस्वीरित्या काढता यावं याच्यासाठी नियोजनात कुठल्या कुठल्या बाबींचा आपल्याला अंतर्भाव करावा लागेल? यामध्ये बाग जी असते आपली तुतीची बाग, हे पैसे देणारी बाग आहे. तो आपला उत्पादन काय, पाला आहे. पाल्याचं उत्पादन देण्यासाठी फक्त त्याला खताची मॅनेजमेंट योग्य पद्धतीने केली पाहिजे. पाऊस तर वरून पडणारच. समजा खंड गेला तर त्याला लाईफ सेव्हिंग इरिगेशन त्याला दिलं पाहिजे. कारण शेतकरी काय करतो, वाट पाहत बसतो, आज येईल, उद्या येईल. पण आता फोरकास्टिंग तुम्हाला सांगते की 4 दिवस पाऊस येणार नाही, तर 4 दिवसा अगोदर जर पाण्याची गरज आहे तर आपल्या विहिरीमध्ये पाणी असते. एक जर पाणी दिलं तर पाल्यामध्ये मॉइश्चर कंटेंट वाढते, प्रोटीन पर्सेंट वाढते आणि त्याचं कीटकांनी खायला लागत कोशामध्ये रूपांतर चांगल्या पद्धतीने होते. म्हणून ह्या गोष्टी, पाणी देणं, खत देणं, ह्या गोष्टी जर 2 चांगल्या पद्धतीने केला, ज्या खालच्या ज्या फांद्या असते, बगल फांदी ज्याला म्हणतो आपण, त्या कट करणे, म्हणजे वरचा पाला म्हणजे दर्जेदार होईल. ह्या साध्या गोष्टी जर विचार केला, व्यवस्थापन जर चांगल्या पद्धतीने केलं, सिंपल तंत्रज्ञान वापरलं, तर त्याला एका वर्षामध्ये 12 पिकं तो घेऊ शकतो. तर मंडळी, सरांनी अतिशय छान शब्दप्रयोग वापरला की तुतीची एक काडी लावून तुम्ही माडी बांधू शकता, म्हणजे आर्थिक सुबत्ता मिळवू शकता. या माहितीचा खरंच तुम्ही उपयोग करा. अर्ध्या एकरवर, 1 एकर क्षेत्रावर ही लागवड करा आणि उत्पन्नात भर घाला. आज सर इथे आलेत आणि त्यांनी अत्यंत महत्त्वाची माहिती दिली. त्याबद्दल नागपूर दूरदर्शनच्या वतीने तसेच तुमच्या सगळ्यांच्या वतीने मी त्यांचे आभार मानतो. धन्यवाद सर. नमस्कार.